आपल्यासोबत आत्ता आपण ज्या प्रभाग वार्ड क्रमांक 4 मध्ये होतो त्या वार्ड क्रमांक 4 मधली समस्या असेल किंवा विकास असेल तेच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असलेले सदाशिव पाटील आहेत। काय सांगाल डॉक्टर की तुमच्या या वॉर्डातला विकासाबद्दल नागरिकांनी जे काही प्रश्न मांडले आहेत आता सध्या अजूनही सक्षम उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितलं जाते। नमस्कार, मी डॉक्टर सदाशिव पाटील, प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी स्वतः उमेदवार आहे। माझ्यासोबत ज्योती बापू बिरारे या महिला एसटी मधून उमेदवार आहे आणि आमच्या नगराध्यक्ष कॅन्डिडेट जावेद सेठ यांच्या घरवाली आहे। काय सांगाल आता उपनगराध्यक्ष स्वतः तुम्ही होतात तो अनुभव कसा राहिला? तो अनुभव बघा, त्या टायमाला आमच्या काळामध्ये आम्ही प्रचंड काम कन्नड शहरामध्ये केलं। आज जवळपास जेवढ्याही शॉपिंग सेंटर म्हणजे नगरपालिका व्यापारी संकुलन ह्या जे आहे तर ह्या फक्त आमच्याच काळात झालेल्या आहे। मी असे छाती ठोकून सांगतो। आता सध्याला 15 वर्षापासून एक हाती सत्ता आहे आणि एक हाती सत्ता असताना सुद्धा कन्नड शहर एकदम भकास करून टाकलेलं आहे। ह्याच प्रभागामध्ये जिथं आपण आज बोलतो आहे ह्या प्रभागामध्ये एकाच पक्षाची 15 वर्षापासून सत्ता आहे। किती? एकाच पक्षाची 15 वर्षापासून सत्ता आहे, परंतु जनतेला या ठिकाणी वेळेवर पाणी भेटत नाही, घंटागाडी येत नाही, काही डेव्हलपमेंट नाही। नगरसेवक यांचे 5-5 वर्ष या वार्डात फडकले नाही। आता सध्या तुम्ही याच प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत। हो, आता सध्या या प्रभागातली ज्या समस्या आहेत ते नगरसेवक झाल्यानंतर काय काय बदल होणार आहे? हे बघा, जेव्हा मी नगरसेवक होईल आणि माझे नगराध्यक्ष राहणार महिला राखीवमधल्या जावेद सेठ यांची मिसेस आणि ज्योतिताई बिरारे, आम्ही एक दिलाने एक जीवाने कन्नड शहरामध्ये आणि आमच्या वार्डामध्ये आम्ही नागरिक समस्या जे आहे, वेळेवर पाणी येत नाही, मागच्या गल्लीमध्ये पाणी चढत नाही, या ठिकाणी स्ट्रीट लॅम्प नाही, या ठिकाणी अंडरग्राऊंड गटर नाल्या नाही आहे। तर मी सर्वात पहिलं सर्वांना स्वच्छ पाणी कसं भेटेल आणि जारमुक्त वार्ड आमचा कसा करता येईल आम्ही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आता सध्या जे काही प्रभाग 4 मध्ये तुम्ही इच्छुक आहात आणि तुम्ही नगरसेवक नसतानाही विकास कामं केल्याचंही बरेच जण म्हणले, त्याबद्दल काय सांगाल? हो, नगरसेवक हे निवडून आल्यानंतरचं पद आहे, पण खरा सेवक म्हणजे जनतेचा जो सेवक असतो तोच नगरसेवक होतो। सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगेल, ज्या रोडवरती आपण आता उभा आहे हा रोड मी त्या टायमाला शिवसेनेचा शहर अध्यक्ष होतो आणि समोर जे सभागृह आहे त्यानंतर संत गोरोबानगरमध्ये गोरोबा काकाचं सभामंडप आहे। ही सगळी विकास कामं किंवा शिवनगरमध्ये असो, त्या टायमाला औरंगजेब कॉलनीत असो, कब्रस्तान आहे, शिवनगरचा विकास असो, सरस्वती कॉलनीमध्ये काय रोड असो, त्या टायमाला मी शिवसेनेमध्ये होतो। त्या टायमाचे तत्कालीन आमदार उदयसिंगराव भाऊ राजपूत यांच्या निधीतून आम्ही हे विकास काम करून घेतलेलं आहे। मी काँग्रेसमध्ये तर आता आलो, मला एक 8-10 दिवस झाले, परंतु एक धमक असते काम करण्याची। मग ते कुठला पक्ष असो, कोणीही पक्षात जा, तुम्ही कुठल्याही पक्षात गेले, माणसात काम करण्याची धमक असावी असं मला वाटतं। पक्ष वगैरे काही नाही, हा एक सपोर्ट असतो, सिम्बॉल आहे पक्षाचा।